हिंदवी स्वराज्य संस्थापक राजे शिवछत्रपती शिवाजी महाराज, तुम्हा सर्वांचे हिंदू हृदय सम्राट माझ्या शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांना मानवंदना भावपूर्ण अभिवादन भाऊ, आपल्या सर्वांच्या साहेब कैलासवासी सभापती मीनाताई ठाकरे यांना सुद्धा अभिवादन भाऊ, ज्यांच्या नेतृत्वाखाली पुन्हा एकदा महाराष्ट्रामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे राज्य येणार आहे. सर्व महापालिका ते आपले सर्वांचे नेते, प्रगत हेतुत्ववादी, मराठी माणसाचे मानक, शेतकऱ्यांचे कैवारी, सन्माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांना मानाचा मुद्रा करून, आदित्य ठाकरे साहेबांना मानाचा मुद्रा करून आज आपल्या या संभाजीनगरमध्ये, छत्रपती संभाजीनगरमध्ये मोठ्या संख्येने या ठिकाणी अजूनही लोक येत आहेत. माननीय उद्धव साहेबांचं भाषण ऐकायला या ठिकाणी येतात. ते काय बोलतात, काय बोलणार, हे सगळे महाराष्ट्रामध्ये देशामध्ये खूप मोठी त्या ठिकाणी चर्चा सुरू झाली आहे. खरं म्हणजे दोन भाऊ आले, खरं म्हणजे इथे सुद्धा त्या ठिकाणी साहेबांच्या सोबत त्या ठिकाणी रासायनिक बोलवायचं होतं, परंतु त्यांची ठाण्यात बैठक आहे आणि ते आधी ठरलं होतं म्हणून. पण दोघे विजयी मिळाला, दोघं पण येतील. ज्याप्रमाणे 8 मे 1988ला शिवसेना प्रमुखांनी या ठिकाणी त्या ठिकाणी आपण दंडवत घालून ही महापालिका आपण जिंकून दिली, म्हणून जनतेला नमस्कार केला होता, त्याप्रमाणे आपली महापालिका पुन्हा छत्रपती महापालिकेवर हा आपला गौरव ज्यांना फडकेल त्यावेळेस माननीय उद्धव साहेब बाळासाहेब ठाकरे येतील. मी या ठिकाणी आपल्या सर्वांना सांगतो की आज रोज पूर्ण करून काहीतरी बोलतो. ज्यांना अक्कल नाही, जे मोठे झाले ते जाऊन उद्धव साहेबांना काहीतरी बोलतात. म्हणून आज या ठिकाणी बोललो मी. खरं म्हणजे तुम्ही या ठिकाणी तुम्ही जर असं करून बोलायला लागलं तर तुमचं काय करेल आम्ही पाहा. ज्या पद्धतीने तुम्ही बोलता तुम्हाला काही अक्कल आहे का? शेंबडे तुम्ही लोक काय बोलतो तुम्ही? माननीय शिवसेना प्रमुखांच्या आशीर्वादाने नंतर मग उद्धव साहेबांच्या आशीर्वादाने तुम्ही मोठे झाला. ज्याने मोठं केलं त्याला कधी विसरायचं नसतं, हे आपल्या हिंदू शास्त्रामध्ये आहे. तरी मग मी त्यांना या ठिकाणी सांगतो की आता काही त्या ठिकाणी बोलायचं नाही. अनेक जण त्या ठिकाणी गद्दार इकडून तिकडे चालले. आपल्या 2-3 दिवसामध्ये जर असं झालं की कोणत्या पक्षात काही समजत नाही. भाजपवाले यांना घेतात, हे त्यांना घेतात, ते त्यांना घेतात. पण खरं म्हणजे जर पाहिलं तर हे सर्व या ठिकाणी बसलेले सर्व माझ्या सगळ्या त्या ठिकाणी एक निष्ठ उद्धव साहेबांना मांडायचे, उद्धव साहेबांचे. आणि म्हणून मी या ठिकाणी मुद्दाम सांगितलं सर्वांना, आपल्या संभाजीनगर शहरामध्ये मुख्यमंत्र्यांचा टॉक शो झाला. टॉक शो 70 ठिकाणी त्या ठिकाणी दाखल होणे आणि काही विशेष नव्हता. काही त्यांच्याजवळ त्या ठिकाणी बोलत होते आणि हे सांगत होते. बोल बच्चन सारखे त्या ठिकाणी मुख्यमंत्री बोलत होते, पण प्रत्यक्षात नागरिकांना दिले नाही. मी या ठिकाणी मी मुद्दाम सांगितलं उद्धव साहेबांच्या संपूर्ण मराठवाड्यामध्ये मी आणि माझा मी दोघे होतो. अगदी शेतकऱ्यांशी ते संवाद सांगत होते. शेतकरी त्याला प्रश्न विचारत होते की आमचं कसं होणार आणि त्यांच्या अडचणी सांगत होते. या ठिकाणी 800-900 लोकांची वस्ती असताना 10,000 लोक आले, असा संवाद पाहिजे. हा संवाद फक्त डिजिटल माध्यमाद्वारे करायला तर होणार नाही. म्हणून आज आमचे उद्धव साहेब या ठिकाणी आल्यानंतर जबरदस्तपणे ज्या मुख्यमंत्री लोकांना हवं आहे ते तुम्हाला मिळून देईल. शेतकरी आज अडचणीत आहे, नागरिक अडचणीत आहे. आपल्या संभाजीनगरचे अनेक नागरिक त्या ठिकाणी अतिक्रमण हटवायचं या नावाने त्या ठिकाणी घरं तोडण्यात आलं. मी या ठिकाणी 2 मंत्री या ठिकाणी काय झोपा घेतात का? अरे आपण आपल्या या ठिकाणी सांगायचं. मी सुद्धा गृहनिर्माण मंत्री असताना मला त्या ठिकाणी काल सोलापूरला गेलो होते, 8 वाजता आठवण करून दिली. त्यांनी सांगितलं मी रात्री 1:30 वाजता येऊन तुमच्याकडे स्टे घेतला होता की आमचे घरं कुटुंब सोलापूरचे. मी तिथे परवानगी आहे ना, पण तुम्ही त्या ठिकाणी काय केलं? या ठिकाणी या मंत्र्यांनी काहीच केलं नाही. अतिक्रमण काढायचं काढा, परंतु त्या ठिकाणी अतिक्रमण कोणामुळे झालं हे पण लक्षात द्या. हे आपले महापालिकेचे अधिकारी काय करतात ते पण लक्ष दिलं पाहिजे. त्यांच्यामुळे त्या ठिकाणी झालं, त्यांच्यावर कारवाई काही झाली का? कारवाई का करत नाही? पण अतिक्रमण तोडण्यात झाले, पण लोकांचे घर उद्ध्वस्त झाले, रस्ते सुद्धा केले नाही, पडले, प्रचंड घाण पडले, प्रचंड धुळीचं वातावरण पडले या संभाजीनगर शहरामध्ये.
आणि काय मुख्यमंत्री बोलतात मी इतके कोटी दिले तितके कोटी दिले. अरे माननीय उद्धव साहेबांनी ती योजना सुरू केली तेव्हा त्यांनी स्वतः पैसे दिले 800 कोटी. हे तुम्हाला माहित नसेल, माहिती घ्या जरा. आज तुम्ही म्हणता केंद्र सरकार आमचं आहे, हे आमचं आहे, ते आमचं म्हणजे या ठिकाणी महापालिकेमध्ये आम्ही तुमचं चुकीचं आहे, सगळं चुकीचं आहे. म्हणून या ठिकाणी सांगेन की आज ज्या पद्धतीने यांचं काम चाललं हे लोकांना पटत नाही. लोक खड्ड्यामध्ये पडतात. आज अनेक ठिकाणी त्या ठिकाणी लोक पडले आणि मग ह्या दोन्ही मंत्र्यांचं अजिबात त्या ठिकाणी पूर्ण लक्ष नाही. आज मी या ठिकाणी सगळं शहरामध्ये मुख्यमंत्र्यांनी काल सांगितलं की आपण शहर एका व्यक्तीने सांगितलं की शहरात चाकू सुरू चालले, मारामारी होऊ लागले, रोज मर्डर व्हायला लागले. तुम्ही काय करणार? ते उत्तर असंच दिलं त्यांनी. ते मी शांतता दिली. काय शांतता दिली? हे दोन मंत्री असताना त्या ठिकाणी लक्ष नाही. मी पालकमंत्री असताना त्या ठिकाणी माननीय बाळासाहेबांच्या आशीर्वादाने मी 5 वर्ष पालकमंत्री होतो. कुठेही दंगल बिंगल होऊ दिली नाही. 1990 पासून तर 28 वर्ष या जिल्ह्यामध्ये शहरामध्ये दंगल होऊ दिली नाही. म्हणून DMIC आली, म्हणून उद्योग आले, म्हणून त्या ठिकाणी हे संपूर्णपणे त्या ठिकाणी भाग डेव्हलप झाला. पण इथे जे पालकमंत्री किंवा हे बाकीचे असतील त्यांच्याकडे लक्षच नाही. ते फक्त माणसं कसे ओढायचे तोडायचे, काय करायचं, बिल्डिंग कशा बांधायच्या, काय करायचं, याच्यावर त्यांचं हे चाललंय. म्हणून या ठिकाणी सांगतो, अहो देवा भाऊ तुम्ही या आमच्या शहरामध्ये रोज एक मर्डर होतात. परवा सुद्धा त्या ठिकाणी बजाजनगरमध्ये मर्डर झाला, रोज मर्डर व्हायला लागले. मग तुमचं काय करणार? तुम्ही गृहमंत्री ना, पण तुम्ही गृहमंत्री जरी असाल तर त्या ठिकाणी समजा तुमच्या नागपूरला सुद्धा तेवढंच चाललंय. नागपूरला सुद्धा त्या ठिकाणी अनेक त्या ठिकाणी मर्डर होतात. लॉ अँड प्रगती पूर्ण महानगर. अहो सोलापूरला तर एका मनसेच्या कार्यकर्त्याला त्या ठिकाणी मागे घे म्हणून. अशा पद्धतीने जर होत असेल तर ते बरोबर नाही. म्हणून या ठिकाणी आपण सर्वांना सांगतो की कुठेही काही असेल तर मात्र त्या ठिकाणी महिलांचं कोणी संरक्षण आहे म्हणजे महिलांचं संरक्षण आणि महिलांना तुम्ही त्या ठिकाणी दिलेलेच नाही पैसे. त्याच्यानंतर लाडक्या बहिणी कुठे पैसे दिलेच नाही. साहेब बोलतील त्याच्यावर. पण मला या ठिकाणी सांगितलं महिलांना सुद्धा त्या ठिकाणी कुठेही कोणत्याही परिस्थितीमध्ये संरक्षण नाहीये. त्यांचे सुद्धा रोज तुम्ही वर्तमानपत्र वाचा. या महिलांना मंगळसूत्र ओढलं, या महिलांचं त्या ठिकाणी मारणं, याला हुंड्यासाठी मारणं रोज चालू आहे. जर असं असं तर ते मी मुद्दाम सांगितलं मला हे योग्य नाहीये. तुम्ही त्या ठिकाणी महिलांचं सुद्धा संरक्षण करू शकत नाही. आज ट्रॅफिकची काय परिस्थिती आहे शहरामध्ये? जबरदस्त पण ट्रॅफिक, सगळीकडे ट्रॅफिक. आपण एका भागातून दुसऱ्या भागात जायचं तर आपल्याला 1 घंटा लागतो. पण ट्रॅफिकचं काय केलं? ट्रॅफिकचं सुद्धा लक्ष नाहीये, ना महापालिकेचं लक्ष नाही, डिपार्टमेंटचं लक्ष नाहीये. म्हणून या ठिकाणी सांगतो ट्रॅफिक सुद्धा मोठ्या प्रमाणात या ठिकाणी होत आहे. आज मी या ठिकाणी मुद्दाम सांगेन ट्रॅफिक किंवा लॉ ऑर्डर किंवा शांतता ही आपल्या राज्यामध्ये त्या ठिकाणी झाली. 1990 ते 28 वर्ष या शहरामध्ये आपण दंगल होऊ दिलं नाही. म्हणून या ठिकाणी डेव्हलपमेंट झाली. आता कुठे काय झालं? MIMच्या बरोबर त्या ठिकाणी गोष्टी करतात. MIM बी टीम आहे. ही बी टीम असल्यामुळे मी या ठिकाणी सांगेन की सगळे त्यांचे गोष्टी बोलले. आज बरोबर आता तेच म्हणतात की भाजपवर बोला. भाजपवर दोस्ती आहे, त्या दोस्तीमुळे त्या ठिकाणी होत आहे. DMIC काँग्रेसच्या राज्यामध्ये आली. स्मार्ट सिटी सुद्धा त्या ठिकाणी आली. हे सगळं DMIC आल्यानंतर आज मात्र उद्योग किती यायला लागले हे फक्त भरभरून त्या ठिकाणी आपण त्या ठिकाणी डेव्हलपमेंट केलं. म्हणून मी आपल्याला या ठिकाणी सांगतो की इथे तुम्ही तुम्हाला सर्वांना आता आमचं वचननामा या ठिकाणी प्रसिद्ध होईल. त्या वचननाम्यामध्ये त्या ठिकाणी कालबद्ध कार्यक्रम दिलेला आहे आणि त्या कालबद्ध कार्यक्रमामध्ये त्या ठिकाणी निश्चितपणे सांगेन की आपल्या सर्वांना त्या ठिकाणी म्हणजे जबरदस्तपणे आपल्या वयोवृद्ध नागरिकांना मैदान फिरायला, मुलांना खेळायला मैदान, त्याचप्रमाणे आपले कुठे क्रीडा असेल, हेल्थ सेंटर असेल किंवा हे सगळ्यात महत्त्वाचा एक शहराचा प्रश्न आहे. आपण इलेक्ट्रिसिटी MSRDC आहे ती आपल्याला देते. पण हटवून खूप बिलं देऊन त्या ठिकाणी बिलं क्लिअर करण्यासाठी लोक येतात. कारण पुढे त्यांना आनंद द्यायचा. हा जिल्हा त्या ठिकाणी MSRDCचं काम पूर्णपणे अडायला द्यायचं. मग अडाणीला सगळं मागचं याचं सगळ्यांचं जे ठोक्यावरचं बिल आहे ते पूर्णपणे क्लिअर करून देण्याचं काम हे MSRDC अधिकारी आहे. म्हणून या ठिकाणी मला सांगा मी दर महिन्यात मिटिंग घ्यायचो आणि त्या दर महिन्यात मिटिंगला कुठे तो खासदार कुठे तो काय
काहीच नाही. त्याला काय माहिती त्याला वाचता पण येत नाही, मराठीत वाचता येत नाही लोकसभेला, अशा लोकांना ते पाठवलं. दारूच्या दुकानामध्ये काय केलं तरी स्वतः दारूच्या दुकानात त्यांनी मोठे काम केलं. या सगळ्या दृष्टीने पाहिलं तर आम्ही आपल्याला या ठिकाणी सांगेल, हे सगळे फक्त आपले घरं बनवण्यासाठी आलेले, आमचे सर्व शिवसेनेचे नगरसेवक या ठिकाणी बसलेले, ते फक्त तुमची सेवा करण्यासाठी 80% समाजकार्य 20% राजकारणी माननीय बाळासाहेबांनी सांगितलं आहे त्या दृष्टिकोनातून आपलं काम करतील, आपल्या सर्वांना मदत करतील. आणि म्हणून मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आपण विनंती करतो की आपल्या या समाजाच्या शहरामध्ये आपण या सर्व आमच्या जवळपास 96-97 उमेदवार या ठिकाणी आहे, याला प्रचंड आशीर्वाद देऊन मशाल 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 ही मी विनंती करतो. अगदी दंडवत घालून मला विनंती करतो. हा दंडवत तुमच्यासाठी घातला नाही म्हणजे पुन्हा एकदा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली आपला भगवा झेंडा या महापालिकेवर फडकून पुन्हा एकदा आपण आपला जय जयकार करूया. जय हिंद, जय भारत. धन्यवाद खरे साहेब. गद्दारांना पुरून उडणारे महाराष्ट्र सरकार